आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। NCERTकडून बदलण्यात आलेल्या मराठा समाजाच्या नकाशाविरोधात सांगलीत मराठा सन्मान मोर्चा काढण्यात आला। साताऱ्याच्या छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं हा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। शहरातील स्टेशन चौक पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिवप्रेमी मावळे सहभागी झाले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा हा प्रकार असून NCERTनं हा प्रकार थांबवला नाही तर त्यांचे खांडोळे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी दिला आहे। NCERTकडून मराठा समाजाचा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सर्वपक्षीय मराठा सन्मान मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी त्या बोलत होत्या। या मोर्चानंतर आयोजित सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापन करतेवेळी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचे सुभेदार आणि मावळा यांचे वंशज तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे देखील सहभागी झाले होते। तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोर्चाच्या सभेच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। आपले जयंतराव साहेब त्यांनी जे आपल्या पुढे वक्तव्य केलं की हे सगळं जे चाललेलं आहे ते शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम चाललेलं आहे आणि ते कधी शक्य होणार नाही, कारण की नुसतं नकाशा काढला पुस्तकातून तर सगळीकडे आंदोलनं सुरू झाले आणि मला या NCERTला इशारा द्यावासा वाटतो की खबरदार जर हे अशा प्रकारचं थांबवलं नाही तर तुमच्या खांडोळे झाल्याशिवाय थांबणार नाही। आणि अशा तऱ्हेचं हे सगळं चाललेलं आहे। तर एवढे अमुक प्रश्न, सामाजिक प्रश्न असताना त्याला वेगळं वळण द्यायचं काय कारण आहे? लोकांचं आपल्याला हीच बघायचं आहे, डेव्हलपमेंटच्या दिशेने आपण जायचं आहे। जे शिवाजी महाराजांनी जे आपल्याला एक पायाला घालून दिलं, एक विचार दिले आणि एक वारसा दिलेला आहे, तो आपल्याला राबवायचा आहे। तर आपण त्याच्यापासून दूर जाता कामा नये। हे असे जे संस्था आहे ते विकृत आहेत, हे नेगेटिव्ह मनोवृत्तीचे हे लोक आहेत। तर त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या वाटेने जाणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी एकजूट राहणं, युनायटेड राहणं हे फार महत्त्वाचं आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याचा विस्तार पुढे त्यांच्या वंशजांनी, सरदारांनी, मावळ्यांनी संपूर्ण देशभर घोडदौड करून अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर इतका मोठा विस्तार या हिंदवी स्वराज्याचा केला। या हिंदवी स्वराज्याचा म्हणजेच मराठा साम्राज्याचा एक विस्तार दर्शवणारा नकाशा 8वीच्या पुस्तकामध्ये होता, जो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक पाठ्यपुस्तकामध्ये होता। NCERT नावाच्या संस्थेने काही राजस्थानमधल्या राजपूत घराण्यामधील काही लोकांनी तक्रार केल्यामुळे NCERTने हा नकाशा काढून टाकला। खरं तर NCERTने महाराष्ट्र शासनाचा या संदर्भात एक अभिप्राय घ्यायला पाहिजे होता। म्हणजे महाराष्ट्र शासन असेल, इथले इतिहास संशोधक असतील, इथले इतिहास अभ्यासक असतील, त्यांनी या संदर्भात असणारे सगळे पुरावे NCERT पुढे सादर केले असते। मग त्याच्यामध्ये महाजी शिंदे, बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, त्याचबरोबर संतजीराव घोरपडे यांनी जे हा प्रदेश जिंकला होता याचे पुराव्यासहित मांडणी केली असती। पण त्या NCERTच्या कुठला उद्देश आहे की का महाराष्ट्रावरती असणारा राग आहे का मराठ्यांच्या इतिहासावरती असणारा राग आहे समजत नाही। त्यांनी एकतर्फी हा निर्णय घेऊन हे पाठ्यपुस्तकातून इतिहासाचा हा नकाशा हटवलेला आहे। हा मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या शिवभक्तांचा हा अवमान आहे। म्हणून आम्ही सांगलीमध्ये या NCERTच्या विरोधात एक मोठा मोर्चा आज आयोजित केलेला।
आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. म्हणूनच या दिवशी हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा आम्ही आयोजित केलेला. हे हिंदवी स्वराज्य याचा विस्तार होत असताना महाराष्ट्रातील 18 पगड जातीच्या सर्व 12 बलुतेदार या सगळ्यांनीच या देशासाठी रक्त सांडलंय. म्हणून आजच्या मोर्चामध्ये आम्ही श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणारे जे सरदार होते, मावळे होते, या सगळ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात इथं 15 वंशज सरदारांचे 15 वंशज आज या सांगलीमध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील, याचबरोबर अनेक पक्षातील राजकीय नेतृत्व या ठिकाणी होतं. त्याचबरोबर या मोर्चाचं जे निवेदन होतं हे स्वीकारण्यासाठी आता महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व आमच्या सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे स्वतः या मोर्चामध्ये उपस्थित राहून त्यांनी हे निवेदन स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या काही दिवसांमध्ये ताबडतोब याच्यावरती कारवाई झालेली दिसेल अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. नमस्कार, जय शिवराय। सभी देशवासियों को सादर प्रणाम। मैं मराठा रामनारायण पानीपत और आज मैं सांगली में पहुंचा हूं। नितिन भाई जो कि आज एक बहुत बड़ा चेहरा समाज के लिए न्याय के कामों में सबसे आगे रहते हैं, आज उन्होंने हिंदवी स्वराज्य यानी मराठा साम्राज्य के नक्शे के ऊपर बहुत बड़े एक आयोजन रखा था, एक कार्यक्रम किया था। उस नक्शे के लिए, जिस नक्शे के लिए छत्रपति शिवाजी महाराज, उनके जो सेनापति थे, सरसेनापति थे, सूबेदार थे, सरदार थे और जो योद्धा थे जिनको मावड़ा कहा जाता है, वो यहाँ के हर कोने से, हर गांव से थे। तो उन योद्धाओं के, उन पूर्वजों के, जो उनके रक्त के एक एक कतरा उन्होंने बहा के इस देश को हिंदवी स्वराज्य बनाया। अंग्रेज, डैन, डच, पुर्तगाली, फ्रांसीसी, सिद्दी, मुगल शाही, निजाम शाही, कुतुब शाही, आदिल शाही जैसी कुरूर जो राज सत्ताएं थी उनको हटाकर यहाँ हिंदवी स्वराज्य का भगवा परचम लहराया। पूरे हिंदुस्तान में अटक से कटक तक छत्रपति शिवाजी महाराज और उनके मावड़ों ने, उनके योद्धाओं ने, सेनानियों ने इतना बड़ा काम किया। और एनसीईआरटी को शर्म नहीं आती, 80 साल तक उन्होंने देश में हरा झंडा, मतलब कि हरा जो नक्शा था मुगलों का, उसको बड़े चाव में दिखाते रहे 80 साल तक। लेकिन अभी छत्रपति शिवाजी महाराज और उनके मावड़ों का अभी नंबर आया तो 4 महीने में भी वो इतिहास निकाल के साइड कर दिया। तो ऐसा क्या द्वेष है इस सरकार को, इस एनसीईआरटी को, कि उन्होंने ये नक्शा बाहर निकाला? क्या ये नक्शा निकालने से उन पूर्वजों को और उनके वंशजों को दिक्कत नहीं आएगी? क्या इस नक्शे के निकल जाने से उन पूर्वजों को हम न्याय दे पाएंगे जिन्होंने इतना बड़ा साम्राज्य स्थापित किया था? तो मेरा कहना यही है कि पानीपत का हर मराठा इस कार्य में भाई साहब के साथ है और पूरे महाराष्ट्र में जितने भी मोर्चे निकलेंगे, हरियाणा के पूरे मराठा, रोड मराठा यहाँ पे बढ़ चढ़कर भाग लेंगे। और मैं पूरे भारत के हर संगठन से कहना चाहता हूं, जब इलेक्शन का दौर आता, आप कूद कूद के नाच के नेताओं के जयकारे लगाते हैं और छत्रपति की जय बोलते हैं। उसी छत्रपति की जय के पीछे कितना बड़ा षड्यंत्र हो रहा है, आप सभी को सोचना चाहिए। मैं महाराष्ट्र में आके हजारों किलोमीटर दूर से यहाँ पे आ रहा हूं, तो आप चुपचाप क्यों बैठे हो? ये बड़ा प्रश्न है, आप सबके लिए है, मेरे पूरे महाराष्ट्र के लोगों के लिए। मैं केवल एक मराठा को नहीं बोल रहा। हिंदवी स्वराज्य की जो ये मुहिम थी, छत्रपति शिवाजी महाराज ने, आप सबको मालूम है, कोई जाति भेद नहीं था उनके अंदर। उन्होंने सबको दबे कुचले सबको साथ में लेके स्वराज्य एक निर्माण किया था। तो तभी जाके ये स्वराज्य स्थापित हुआ था, हिंदवी स्वराज्य बना था। क्योंकि हिंदवी स्वराज्य बनाने के लिए तो सभी हिंदुओं का आना जरूरी है, इसीलिए छत्रपति शिवाजी महाराज ने सब हिंदुओं को इकट्ठा किया। तो ज्यादा बात तो पता नहीं कितनी लंबी चलेंगी, लेकिन मैं हिंदी भाषी होते हुए कर रहा हूं, तो आप मराठी भाषी होते हुए भी क्यों चुप हो? जब बात मराठी भाषा की आती है, अब बड़े बड़े दंगे करते हो, लोगों की पिटाई भी होती मुंबई जैसे शहरों में। अब आप कहां चले गए हो? मेरा उन सभी नेताओं से प्रश्न है जो कि बड़े बड़े वादे करते इलेक्शन से पहले, अब वो कहां चले गए? बस मैं यही कहना चाहता हूं और यही आशा लेके महाराष्ट्र में आया हूं। मैं अपने मराठों को जगाने आया हूं और ये मराठा तो सोए हुए हनुमान की शक्ति की तरह है। एक बार जाग गई तो ये पहाड़ उठाने में ज्यादा समय नहीं लगाएंगे। मुझे इतना विश्वास है मेरे महाराष्ट्र के भाइयों पर। जय हिंद, जय शिवराय, सबको राम राम। मी सिद्धार्थ संजय कंक, सरसेनापती येसाजी कंक यांचा वंशज। आज आपल्या सांगली शहरामध्ये मराठा सन्मान मोर्चा जो श्री शिवपतीचा निवास हिंदुस्थानच्या मार्फत आयोजित केला होता, या मोर्चासाठी आम्ही जवळपास
15 सरदार घराण्यांचे वंशज या ठिकाणी उपस्थित होतो. आणि खरं तर मराठ्यांचा जो जाज्वल्य इतिहास आहे, जो अटकपासून कटकपर्यंत पोहोचलेला आहे, हा इतिहास कुठंतरी एनसीआरटीने तो मराठा साम्राज्याचा नकाशा हटवून त्या ठिकाणी पुसण्याचा प्रयत्न केलाय. आणि याचा विरोध म्हणून आम्ही सर्व मराठा सरदार घराणी या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. आजचा मोर्चा तर यशस्वी झालेला आहे, परंतु याचा जर फळ आम्हाला मिळालेलं नाही, जर समजा तो नकाशा एनसीआरटीने पुन्हा त्या पुस्तकात त्या ठिकाणी आणला नाही, तर आम्ही सर्व सरदार घराणी मिळून या मोर्चाचं स्वरूप अजून मोठं करू आणि नितीनदादांच्या मार्गदर्शनाखाली हा सांगलीतला मोर्चा दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी धडकवण्याचं काम आम्ही करू. आणि त्या ठिकाणी आत्ता 15 घराणी आपल्याला दिसत आहेत, परंतु दिल्लीपर्यंत जाताना सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरतील सर्व मराठा सरदार घराणी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, ही सर्व लोक एकत्र येतील आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एनसीआरटीला त्यांचा निर्णय बदलायला लावतील अशी आशा आहे.